Hello and a very good morning to all my dear students. This is our chapter solution and this is our today's topic, that is osmotic pressure. जसं आपल्याला माहित आहे की आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज बोलून युनिट नंबर 2 मध्ये आता 4 प्रकारच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज बोलल्या गेलेल्या आहेत. वेपर प्रेशर, लोअरिंग, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि चौथा आहे ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, तर बघू सिंपल लँग्वेजमध्ये समजून घेऊ आणि हा टॉपिक थोडा सिंपल आहे आणि सोपा आहे, लवकर समजतो. तर ऑस्मॉटिक प्रेशर, osmotic pressure is associated with the vapor pressure lowering आणि हे यूज केल्या जाते ऑस्मॉटिक प्रेशर कशासाठी? मोलर मास सोल्यूटचं काढण्यासाठी. इट इज यूज टू डिटरमाइन द मोलर मास ऑफ द सोल्यूट विच इज डिझॉल्व्ड इन द सॉल्व्हंट टू गेट अ सोल्युशन. म्हणजे एखाद्या सॉल्व्हंटमध्ये कोणतं सोल्यूट आहे त्याचं मोलर मास काढण्यात आपल्याला माहीत पडते. म्हणजे आपण काय करायचं, मोलर मास काढायचा आहे. हेच ऑस्मॉटिक प्रेशर थ्रू सुद्धा तुम्ही मोलर मास काढू शकता. कशाचं? सोल्यूटचं, सॉल्व्हंटचं नाही म्हणून. ठीक आहे ना? आता हे तर आपल्याला माहीत आहे, बायोमध्ये पण हा कन्सेप्ट गेलेला आहे, त्यामुळे खूप काही मोठा काही हार्ड कन्सेप्ट नाही, हा सिंपल कन्सेप्ट आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. चला चालू करू. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय? एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे बेटा अशी का ज्या मेम्ब्रेनमधून, ज्या शीटमधून, ज्या फिल्ममधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्स जाऊ शकतात, सोल्यूट मॉलिक्युल्स नाही. सपोज तुमच्याकडे आता तुम्ही इथं बोललेलं आहे, सेलोफेन झालं, सेलोफेन पेपर झाला किंवा पार्चमेंट झालं. पार्चमेंट म्हणजे असा मासाचा तुकडा झाला है ना. मासाला पोर्स असतात ना, पोर्स म्हणजे छोटे छोटे छिद्र. पाहिजे पाहिजे. इट इज द थिन फिल्म सच ॲज सेलोफेन. सेलोफेनच नाही, तुम्ही पार्चमेंट सुद्धा वापरू शकता. विच हॅज पोर्स. पोर्स म्हणजे छोटे छोटे असे बारीकसे छिद्र, जसे आपल्या अंगावर असतात बघा. लार्ज इनफ टू अलाउ ओनली सॉल्व्हंट मॉलिक्यूल, ओनली सॉल्व्हंट मॉलिक्यूल टू पास थ्रू देम. याचा अर्थ असा, अशी मेम्ब्रेन ज्यांच्यामध्ये पोर्स आहे आणि ते पोर्स एवढे मोठे आहे किंवा असं म्हणून आपण त्या पोर्सची साईज फक्त एवढी आहे का ज्यातून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल जाईल. सोल्यूट मॉलिक्यूलचा साईज जास्त राहील, सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा साईज हा कमी राहील. हेच जसं आपण पाहतो की आपण जसं गहू काढतो, समजा गहू काढायचा, मोठे मोठे खडे आहे, चाळणी काढतो, काय होते, गहू खाली, चाळणीतून खाली पडते, दगड गारातात रे असं. हेच अलाउ द सॉल्व्हंट मॉलिक्यूल ओनली टू पास थ्रू देम. ठीक आहे, अशी मेम्ब्रेन वापरणार आहे आपण. आता ऑस्मोसिस म्हणजे काय रे? सरळ आणि साध्या शब्दात समजून घेऊ. पण तुम्ही पॉईंट यासाठी दिले की तुम्ही नोटबुक उतरून घ्या, लक्षात ठेवा. पाय द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट. स्पॉन्टेनियस म्हणजे सहजतेनं होणे. सूर्य निघते सहजतेनं होणे, स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. श्वास घेता स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. आणि प्रत्येक त्या गोष्टी ज्या तुम्ही ऐकू राहिली स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, समजून घ्या. स्पॉन्टेनियस म्हणजे सहज होणे. द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रॉम मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन. इथं कन्फ्युज नको बेटा. मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन याचा अर्थ असा, लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन म्हटलं तरी चालत. ओके, हां. थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन याचा अर्थ असा, समजा दोन सोल्युशन आहे, सोल्युशन ए, सोल्युशन बी. सोल्युशन ए मोर डायल्यूट सोल्युशन आहे, सोल्युशन बी मोर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन आहे. किंवा असंही म्हटलं तरी चालन, सोल्युशन ए हा लेस कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे आणि सोल्युशन बी हा मोर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. त्या सोल्युशनला दोन्ही आपण एका टाकलं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे अशा याच्यामध्ये इथं सॉल्व्हंट टाकलं किंवा सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टाकलं किंवा सोल्युशन ऑफ या साईडला टाकलं सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. इथं तुम्ही यानुसार असे वापरू शकता. इथं असे लिहिता येते मोर डायल्यूट सोल्युशन, इथं मोर डायल्यूट सोल्युशन सुद्धा लिहिता येते किंवा इथं मोर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन सुद्धा लिहिता येते. शक्यतो आपण असं म्हणतो की सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे त्यात आणि इथं या साईडला तिथं सोल्युशन आहे किंवा ते सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे या साईडचे सोल्युशन आहे ते लोअर कॉन्सन्ट्रेशनचं आहे, या सोल्युशन हे हायर कॉन्सन्ट्रेशनचं आहे. आणि याच्या दोघांच्यामध्ये फरक आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मेम्ब्रेन काय अलाउ करते? फक्त सॉल्व्हंट मध्ये. हेच यामध्ये असं होईल का हा लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्युल्सचे, कशाचे? फक्त सॉल्व्हंटचे. म्हणजे हे मेम्ब्रेन फक्त अलाउ करते सॉल्व्हंट मॉलिक्युलला, सोल्यूट मॉलिक्युलला नाही. मग आता असं का बरं होते? कारण प्रकृतीचा नियम आहे, अनस्टेबल टू स्टेबल देयर इज ऑलवेज इक्वॅलिटी. प्रकृती नेहमी कोणतीही गोष्ट इक्वल करायचा प्रयत्न करत असते, लक्षात घ्या. आणि असं कुठपर्यंत जिथपर्यंत दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे सारखं येत नाही. सपोज आपण जर बोललो की एक सोल्युशन
2 मोलर कॉन्सन्ट्रेशनचा आहे आणि हे सोल्युशन जर 1 मोलर कॉन्सन्ट्रेशनचा आहे, तर या आता हे लोअर कॉन्सन्ट्रेशन झालं, ते मोर कॉन्सन्ट्रेशन झालं, तर या सोल्युशन मधले फक्त सॉलिड मॉलिक्यूल त्या सोल्युशन मध्ये जाईल ज्या सोल्युशनचं मोर कॉन्सन्ट्रेशन आहे, कुठपर्यंत दोन्ही सोल्युशनची इक्वॅलिटी, मोलॅरिटी, कॉन्सन्ट्रेशन येत नाही तिथपर्यंत. हे समजून घ्या म्हणून मी बोललो तुम्हाला की अनस्टेबल टू स्टेबल देयर इज ऑलवेज इक्वॅलिटी. हेच अशा प्रकारे आहे ऑस्मोसिस. फार मोठा कन्सेप्ट तुम्हाला पहिले सांगितलं. ठीक आहे. नाव आता ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय रे? बघू आपण. आता बघा, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? सिंपल एक्सपेरिमेंट केलेला आहे त्यांनी. ही जी ट्यूब आहे याला थिल्स ट्यूब म्हणतात. ही थिल्स ट्यूब कशी असते? अशी त्याचा सिलेंडर असतो. समजा आपण 2 kg सिलेंडर टाईप असेल आणि खाली असा एक बॉल राहतो आणि सिंपल त्याला आपण काय बांधलेलं आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन बांधलेली आहे. त्या थिल्स ट्यूब मध्ये आपण शुगर सोल्युशन टाकलेलं आहे. सोल्युशन टाकलं आहे म्हटलं या. हा, आणि ते इथपर्यंत आहे आपण सगळ्यात पहिले पहा. नंतर आपण एक असा कंटेनर घेतला, त्या कंटेनरमध्ये फक्त वॉटर, प्युअर वॉटर म्हणजे सॉल्व्हंट टाकलं. त्या कंटेनरमध्ये आपण ते थिल्स ट्यूब अशी टाकली, ज्या थिल्स ट्यूबमध्ये आपण शुगर सोल्युशन म्हटलेलं आहे. रिमेंबर, हे सोल्युशन आहे, हे प्युअर सॉल्व्हंट आहे. लोअर कॉन्सन्ट्रेशन, हायर कॉन्सन्ट्रेशन, हे दोन्ही डायग्राम्स जवळपास सारखेच आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर पाहायचं, ऑस्मोटिक प्रेशर पाहायचं. हे जसं आपण शुगर सोल्युशन याच्यामध्ये ऍड करू, म्हणजे थिल्स ट्यूब ऍड करू, ज्या थिल्स ट्यूबमध्ये शुगर सोल्युशन राहील, तर आपण या कंटेनर मधलं वॉटर मॉलिक्यूल हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू कशात जाईल? थिल्स ट्यूब मध्ये. कारण थिल्स ट्यूब मध्ये काय सोल्युशन आहे, कारण हे सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन और मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन ट्रॅव्हल करतात. कारण का मेम्ब्रेन कोणती वापरली आपण? सेमी परमिएबल, जी फक्त काय अलाउ करते तरी हो? फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल अलाउ करते. हेच मग आता तुम्ही म्हणाल सर मग याच्यामध्ये चेंजेस काय होईल? याच्यामध्ये चेंजेस काय होईल? सरळ आहे, वॉटर जर ज्या आतमध्ये जात गेलं त्याची लेवल वाढत नाही का? बिलकुल वाढत हे होऊ शकते, इथपर्यंत वाढत. हा, बिलकुल वाढत. पण असं तर नाही ना की वाढतच जाईल वाढतच जाईल, बिलकुल नाही. तुम्हाला पहिले म्हटलं इक्वॅलिटी आल्यानंतर सिस्टीम स्टॉप होऊन जाईल. एक प्रकारचं इक्विलिब्रियम आहे तिथं. कसं बघा काय होते? ठीक आहे, मला ती लेवल त्यांनी काढली, समजा जी लेवल त्यांनी काढली, पहिले इक्वल होतं, नंतर ते वॉटर आलं, त्यामुळे काय सोल्युशन काय झालं? लोअर कॉन्सन्ट्रेशनचं होत गेलं. कारण का काय ऍड होत गेलं? वॉटर होत गेलं, कुठपर्यंत? इक्वॅलिटी होतपर्यंत. पण असं तर नाही ना की पूर्णपणे त्याच्यामध्ये चाललं नाही ना, काहून का इक्वॅलिटी. मग याच्या कन्क्ल्युजनमध्ये काय? इथं जो प्रेशर तयार होते का आता बस जास्त पाणी वर आलेलं आहे. पहिली लेवल एवढी होती, ऑस्मोसिस होऊन राहिलं, पाणी वर येत आहे लोअर पासून हायर पर्यंत. नंतर थिल्स ट्यूबमध्ये तुम्हाला जे आहे तिथं तुम्हाला जे कॉलम आहे त्या कॉलममध्ये एखादी लेवल दिसेल की ज्या लेवलपर्यंत ते वॉटर आलं थांबलं. मग ती जी लेवल तुम्ही मेजर करा आणि ती हाईट झाली त्या कॉलमची का किती वॉटर रेज झालेला आहे, आणि त्यानंतर असा एक प्रेशर तयार होईल का तो आता वॉटर मॉलिक्यूलला त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू या थिल्स ट्यूबमधल्या सोल्युशनमध्ये ॲड होऊ देणार नाही. तो जो फोर्स आहे, ते जे प्रेशर आहे त्याला आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑस्मोसिस होऊ देत नाही, एक लक्षात घ्यायचं. हां, ऑस्मोटिक प्रेशर या सगळ्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो. मग आता हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, मग आता काय होतं म्हणजे काय? नेट फ्लो कशाचा? सॉलिड मॉलिक्यूलचं सोल्युशन मध्ये जाणार नाही. हे आपण असं म्हणतो आता ही लेवल आपण मोजली आहे म्हणजे हाईट मोजलेली आहे. मग आता हायड्रोस्टॅटिक प्रेशर जसं फॉर्म्युला आहे तसं नाव हाईट ऑफ अ लिक्विड कॉलम आपण घेऊ h, डेन्सिटी ऑफ सोल्युशन याला रो म्हटलं होतं आपण. हा p नाही आहे, हा रो आहे, हा रो आहे, p नाही आहे तो रो आहे. ग्रॅव्हिटी g काय? ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अर्थसाठी 9.8 मीटर पर सेकंड. ओके, प्रत्येक ग्रह बदलला बेटा ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बदलली, लक्षात घ्यायचं. हे इज द हायड्रोस्टॅटिक प्रेशर फॉर्म्युला इज द h into rho into the g. What is h? H is the height of the column. Height of column. What is the rho? Rho is the density. कशाची? सोल्युशनची. And what is the g? G is the gravity. Acceleration due to gravity म्हणा, काही फरक नाही पडत, त्याची व्हॅल्यू आहे. अशा प्रकारे ऑस्मोटिक प्रेशर आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर आपण पाहतो आणि आमचा आपण समजून घेतो. ठीक आहे बेटा, जर काही प्रश्न असेल तुम्हाला विचारा, सिंपल लँग्वेजमध्ये अभ्यास करा. आणि हां, ही गोष्ट सांगायची राहिली आहे की फक्त यावेळेसाठी सध्याच्या हाती सूचनेनुसार 25% सिलेबस रद्द केला आहे. म्हणजे 75% सिलेबस 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत, म्हणजे जे तुम्ही पुढच्या वेळेस एक्झाम द्याल 2021 मध्ये
त्याच्यासाठी 75% सिलेबस आहे. आता लोकांच्या डाऊट आहे, तो डाऊट असा का 25% सिलेबस आहे का 75? एक लक्षात घ्या, 100 पैकी 25% सिलेबस कट झालेला आहे. फक्त 25% अभ्यास करायला नाही आहे, 75% सिलेबस करायचा आहे. त्या 100% पैकी 25% सिलेबस कट झालेला आहे. त्यामुळे रिमेंबर, फक्त 25%चा अभ्यास करायचा नाही आहे. तुमच्यासोबत ती नोट दिलेली आहे, मी प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेला आहे का कोणकोणता सिलेबस कट झालेला आहे. आता लोकांच्या डोक्यात डाऊट आहे का सर जो सिलेबस त्या युनिटनुसार डाऊट दिलेला आहे, जसं वॉन्ट ऑफ फॅक्टर सेकंड नंबरच्या युनिटमध्ये वॉन्ट ऑफ फॅक्टर, तो पॉईंट तुम्हाला करायचा नाही आहे. आता पोरांना काय वाटलं, जे पॉईंट दिलेले आहेत तेवढेच करायचे नाही, जे पॉईंट दिलेले आहेत ते सोडून बाकीचं पूर्ण पुस्तक करा, हे समजून. ओके, तर काही प्रश्न असेल बेटा तुम्हाला विचारा आणि आजचा टॉपिक सांगा.